नमस्कार. आज मी तुम्हाला माझ्या नाटकातले म्हणजेच आबा की आएगी बारात मधले 2 लूक दाखवणार आहे. आत्ता मी तयार होते ते चंद्रिकेसाठी तयार होते. चंद्रिका आणि मोनिका हे कॅरेक्टरची नावं आहेत माझ्या. चंद्रिका म्हणजेच एक हाउसवाईफ दाखवलेली आहे. पण तिचा जो लूक आहे तो पारंपरिक पद्धतीचा आहे. म्हणजेच ट्रेडिशनल नऊवारी आणि तो जुन्या काळच्या जशा जशा हिरोईन्स म्हणजे आशा काळेवाला असा एकंदरीत तो लूक आहे. आणि दुसरा लूक आहे मोनिका. मोनिकाचं कॅरेक्टर थोडं मॉडर्न आणि बोल्ड आहे. त्याच्यामुळे तसा मला लूक करावा लागतो. आणि ही माझी दिसते ती हेअरड्रेसर आहे प्रियंका पाटील. अ, ही आमच्या नाटकातल्या बऱ्याच जणांचे वेगवेगळे लूक आहे, तर ती सगळ्यांचे खूप छान-छान लूक करून देते. आणि हा तुम्ही बघू शकता हाही लूक माझा खूप छान करते ती. आम्हाला बॅक ऑफ द माइंड असं ठेवावं लागतं कारण मोनिकाचा लूक हा वेगळा दिसला पाहिजे म्हणून चंद्रिकाचे पण केस आम्हाला तसेच बांधावे लागतात कारण मला फक्त मध्ये एक सीन असतो आणि या एका सीनमध्ये मला पूर्ण लूक चेंज करायचा असतो. म्हणजे पूर्ण नवारी चेंज करून पूर्ण मॉडेल तो लूक करायचा असतो. आणि हा जो शालू घेतलाय तो खूपच सुंदर दिसतो स्टेजवर. हिरव्या रंगाचा शालू आहे. हा मी घेतला होता ठाण्यातून. रंगोली नावाचं दुकान आहे ठाण्यात आणि त्या दुकानाच्या अच्छा. समोर बरोबर एक दुकान झालेलं आहे. मला नाव आठवत नाहीये आता. पण त्या दुकानात तुम्हाला हा या रंगाचा शालू असा मिळू शकतो पारंपरिक. कारण मुद्दाम हिरव्या रंगाचा शालू घेतलाय कारण एक ट्रेडिशनल लूक येतो याच्यामुळे आणि मोठी टिकली अ, सगळं पारंपरिक पद्धतीचं करण्यात आलाय आणि हाच तो क्षण जेव्हा माझी घाई सुरू असते मेकअप रूम मध्ये. प्रियंका हेअर करते, ड्रेस घालून घेतलाय आणि मी ते काजळ चेंज करत असते चंद्रिकाला जे मी डोळ्यांना घातलेलं आहे काळं काजळ लावून म्हणजे ऑइलनी पुसून त्याला मी ब्लू काजळ करत असते. आणि हा जो दिसतोय तुम्हाला हा मोनिकाचा लूक आहे. अगदीच वेगळा लूक करायचा असतो त्याच्यामुळे हा आमचा प्रयत्न चाललेला असतो. एकच सीन असतो मध्ये करण्यासाठी आणि तरी खूप सुंदर म्हणजे याचं पूर्ण श्रेय मी माझ्या हेअरड्रेसरला देते, प्रियंकाला देते. थोडाफार माझा पण हातभार असतो मध्ये. हे माझे 2 लूक आहेत. कसे झालेत हे नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.